नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो निर्देशिक भूमिती. या टॉपिकमध्ये आपण सराव संच 5.1 यामध्ये हा आपला जो काही सराव संच होता 5.1 मध्ये हा तिसरा व्हिडिओ आहे, बरोबर. तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपला प्रश्न क्रमांक तिसराच चालू आहे. तर तो प्रश्न काय आहे पहा. एक्स अक्षावर असा बिंदू शोधा की a इज इक्वल टू -3,4 बरोबर आहे. -3,4 आणि बीचा निर्देशक आहे 1,-4 आहे. आणि तो आपला आपण त्या अक्षर शोधायचा एक्स अक्षर शोधायचा. याला आपल्याला काय असणं आवश्यक आहे, बेसिक असणं आवश्यक आहे, बरोबर. तर ते आपण कशा पण करता येईल याचा विचार करणार आहोत. तर पहा या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं, याचा निर्देशक आणि बीचे निर्देशक दिले, परंतु असा एक बिंदू शोधा की कुठे शोधा, एक्स अक्षर शोधा. तर आपल्याला या ठिकाणी मी अक्षर काढून ठेवले. हा आडवा जो अक्ष असतो एक्स अक्षर उभा असतो तो वाय अक्ष, बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी याला अनुसार जर विचार केला तर आपण -3 आणि तो 4 जर म्हटलं तर थोडक्यात या ठिकाणी पहा इथं हे उदाहरणात -1 हे -2 हे -3 आणि या ठिकाणी -4 बरोबर आहे. मायनस ओके. आणि या ठिकाणी विचार जर केलो आपण तर या ठिकाणी काय करू आपण, इथं 1 घ्या, इथं 2 घ्या, इथं 3 घ्या आणि या ठिकाणी 4 घ्या. पुन्हा नेमकं या ठिकाणी 1 हे 2 हे 3 हे 4 आणि कसे मायनस ओके. आणि या ठिकाणी काय हे 1 हे 2 हे 3 आणि हे 4 व्यक्त केली आपल्याला करण्याची, म्हणजे या ठिकाणी बिंदू स्थापन करण्याची आवश्यकता नाही, फक्त आपला समजा यासाठी मी सांगत आहे. तर हे आता या ठिकाणी -3 आणि 4. तर आता पहा या ठिकाणी आपण काय करू, -3 आणि 4. तर आपल्याला काय करता येईल या ठिकाणी, आता पहा हे जे आता हे आपण बिंदू स्थापन केलेत ना आपण या ठिकाणी पहा हे काय कसं येतं 4 कर बरोबर आहे. इथं ए हा बिंदू आहे, या ठिकाणी निर्देशक -4 आपलं सॉरी -3,4 राईट. हे -3 आणि इकडे 4 राईट. इथं आहे एक्स निर्देशक -3 आणि वाय निर्देशक 4 आहे. पुन्हा बीचे निर्देशक आहे 1,-4. आता एक्स 1 आहे आणि याचा 4 आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं करता येईल, हे पहा बरोबर या ठिकाणी ओके. या ठिकाणी काय बीचे निर्देशक आहे 1,-4 म्हणजे हे काय झालं बी निर्देशक राईट. तर आपल्याला आता या ठिकाणी पी बिंदू असा घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी एक्स अक्षावरला असा बिंदू आपला शोधायचा. एक्स अक्षावरच येणार आहे. एक तर आता म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मला उल्लेख करता येणार नाही की या ठिकाणी बिंदू आहे या ठिकाणी बिंदू आहे असं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही, कारण का सांगता सुद्धा येणार नाही, कारण का तो एक्स अक्षाच्या उजवीकडल्या बाजूकडे आहे का एक्स अक्षाच्या डावीकडल्या बाजूकडे आहे ते आपल्याला या ठिकाणी निश्चित माहित नाही. तर या ठिकाणी कोण्या ठिकाणी आहे आपल्याला निश्चित माहित नाही, ते आपण काढून पाहूया आणि काढल्याच्या नंतर आपला बिंदू स्थापन करायला काय अडचण येणार नाही, बरोबर. तर पहा तर प्रश्न तुम्हाला मी एक बार वाचतो. एक्स अक्षर असा बिंदू शोधा की जो बिंदू -3,4 आणि 1,-4 यांच्यापासून कसं आहे समदूर अंतरावर आहे. तर आपण या ठिकाणी काय करू, या ठिकाणी हे काय आहे, हे x1 आहे आणि हे काय नेमकं x2 आहे, सॉरी या ठिकाणी x1 आणि हा y1 आहे राईट. त्याच्यानंतर हा काय आहे x2 आणि हा काय आहे y2 आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी काय करायचं, इथे लिहा समजा बिंदू बरोबर आहे. समजा बिंदू P हा A व B पासून कसं आहे समदूर बरोबर आहे, समदूर अंतरावर आहे राईट. असा उल्लेख केला आपण. आपल्याला P या बिंदूचे निर्देशक शोधावे लागते, बरोबर. आणि या ठिकाणी P या बिंदूचे निर्देशक घेऊ शकता आपण, कारण का आपल्याला कोणत्या अक्षराला बिंदू शोधायचा, एक्स अक्षराला बिंदू शोधायचा. म्हणून या ठिकाणी काय करता x, काय करता 0. आणि या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस नेमका एक्स अक्षराचा बिंदू विचारात घेतला जातो त्यावेळेस इथे उल्लेख करा, ज्या वेळेस वाटलं तर टिक म्हणून घ्या वाटलं तिथं बरोबर आहे. ज्यावेळेस बरोबर आहे एक्स अक्षावरील बिंदू बरोबर आहे अक्षावरील बिंदू विचारात घेतला जातो त्यावेळेस वायचा निर्देशक कसा असतो 0 असतो, बरोबर आहे. यावेळेस मी दुसरा शब्द लिहिणार नाही,
आणि ज्या वेळेस y अक्षावरील बिंदू विचारात घेतला जातो त्यावेळेस x अक्षाचा बिंदू x अक्षाचा निर्देशक असतो 0 असतो. तर आपण या ठिकाणी कोणता बिंदू विचारात घेतला? x अक्षावरील बिंदू विचारात घेतलेला आहे किंवा x अक्षावरील बिंदू विचारात घेतल्यामुळे y अक्षावरील निर्देशक काय असणार आहे? 0 असणार आहे. बरोबर. म्हणून मी या ठिकाणी काय 0 ही घटक मेन्शन केलेला आहे किंवा या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो की आता या ठिकाणी वरील उल्लेख केला आपण ए बरोबर आहे आणि हा x1 y1 x2 y2 राईट. मग आता या ठिकाणी काय करू? समदूर अंतरावर आहे कोणता बिंदू? P हा बिंदू ए व बी यापासून समदूर अंतरावर आहे म्हणून आणि शेवटी लिहा आता या ठिकाणी काय करता? PA इज इक्वल टू PA इज इक्वल टू PB बरोबर आहे. PA इज इक्वल टू PB राईट आहे. इथे काय करता? PA इज इक्वल टू PB बरोबर आहे. आता या ठिकाणी काय करायचं? पोस्ट करा दोन्ही बाजूचा बरोबर आहे. दोन्ही बाजूचा काय करू? वर्ग करून काय ना वर्ग करू. आता पहा पी जर म्हणलं तर P आणि A यांचा निर्देशक विचारचा घेतला तर या ठिकाणी काय करायचं की x1 मायनस x बरोबर आहे. असं करावं वाटतं. या ठिकाणी काय करता? x1 मायनस x आणि या ठिकाणी काय होल स्क्वेअर प्लस आणि या ठिकाणी काय y1 मायनस 0 आणि होल स्क्वेअर इज इक्वल टू या नियमानुसार PB बरोबर. आता PB करायचे इथं काय आहे? x2 मायनस x होल स्क्वेअर प्लस आणि या ठिकाणी काय करता? y2 मायनस 0 बरोबर आहे. या ठिकाणी काय करता? y2 मायनस 0 स्क्वेअर राईट. हा तर पहा या ठिकाणी आता काय होईल? x1 ची किंमत काय आहे? या ठिकाणी -3 आहे बरोबर. -3 आणि मायनस x राईट नाही -x आणि होल स्क्वेअर प्लस y1 ची किंमत काय आहे? या ठिकाणी y1 किंमत काय आहे? 4 आहे बरोबर ना. y1 ची किंमत 4 -0 स्क्वेअर इज इक्वल टू x2 ची किंमत काय? 1 राईट ना मायनस आणि x काय x2 ची किंमत 1 झाली आणि x तर xच असणार आहे बरोबर आहे. -x इथे होल स्क्वेअर प्लस y2 ची किंमत काय असेल? -4 आहे -4 y2 बरोबर आणि मायनस आणि या ठिकाणी काय 0 स्क्वेअर राईट. हा आता पहा या ठिकाणी आता मला काय करता येईल कारण काय या ठिकाणी मायनस मी कॉमन घेईल म्हणजे थोडक्यात समजायला आपला सोपं जाईल. मायनस कॉमन घेईल मायनस आहे ना मायनस कॉमन घ्यायचा 3 प्लस या ठिकाणी x कंसाचा होल स्क्वेअर राईट आहे. नैऋत्य बंद करा प्लसचे प्लस या ठिकाणी 0 एका शून्याला किंमत आहे का? नाही. म्हणून मी डायरेक्ट काय करायचं 4चा वर्ग बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी असंच लिहून टाका 1 मायनस इथं काय x स्क्वेअर प्लस या ठिकाणी सुद्धा काय करता ह्या शून्याला किंमत नसल्यामुळे सरळ इथं -4 जरी केलं आता स्क्वेअर जरी केलं काय अर्थ येणार नाही. आता पहा आता काय करायचं? आता या ठिकाणी या संख्येचा काय 3 + x म्हणजे आता प्लसच होणार आहे नाही तर या ठिकाणी वर्ग जर केला तर प्लसच अवस्था होणार आहे. म्हणून या ठिकाणी काय करता 3 + x आणि या ठिकाणी काय होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी 4चा वर्ग काय करा 16 स्क्वेअर बरोबर. आणि या ठिकाणी सुद्धा काय करायचं x1 हो 1 मायनस x स्क्वेअर आता होल स्क्वेअर आहे ना इथं. हा तर पहा या ठिकाणी आपला विस्तार मांडतात a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 10b प्लस b स्क्वेअर बरोबर. या सूत्राचा विस्तार मांडून या ठिकाणी करता येतं. पहा a स्क्वेअर प्लस इथं काय b स्क्वेअर आणि इथं मायनस असल्यावर -2 इंटू a ची किंमत 1 आणि b ची किंमत काय x 2ab राईट आहे. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab आणि बीची इथं प्लसचा प्लस 4चा वर्ग काय झाला 16 झाला राईट. मी याचं वाटलं तर थोडक्यात या ठिकाणी एक लिहिल कारण बघा हे सूत्र आहे a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab या सूत्राच्या विस्तारानुसार आपण या ठिकाणी क्रिया केलेली आहे. तर पहा आता हा 4चा वर्ग 16 तर या ठिकाणी स्क्वेअर करण्याची आवश्यकता नाही. हा 16 कॅन्सल झाला हा 16 कॅन्सल झाला बरोबर. मग आता या ठिकाणी काय करता येतं ओके 4चा वर्ग 16. आता या ठिकाणी काय करा जशाला तसा भाग इकडला येऊन घ्या. हे तीनचा इथं सुद्धा नेमका आता a + b स्क्वेअर वाटलं तर या ठिकाणी उल्लेख करायचं a + b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस काय करता या ठिकाणी b स्क्वेअर या सूत्राचा विस्तार या ठिकाणी बरोबर आणि तिकडे मायनस सूत्राचा विस्तार. तर पहा या ठिकाणी काय होईल 3 स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय b स्क्वेअर प्लस 2 a ची किंमत 3 गुणिले b ची किंमत x राईट ओके. आणि या ठिकाणी प्लसचा प्लस आणि इथं 16 येतं 16 म्हणजे किती आहे 1 आहे बरोबर आणि बरोबरचे बरोबर. या ठिकाणी काय झालं हा x स्क्वेअर मायनस
2ab बरोबर आहे, म्हणजे इथं काय झाला 2x राईट ना, आणि प्लस 1 चा वर्ग 1 करा इकडे बरोबर. हा मग आता काय करू आपण इकडे म्हणजे आपला काय होईल समजायला सोपं जाईल. ओके हा तर पहा या ठिकाणी 3 चा वर्ग काय झाला 9 झाला राईट ना. 3 चा वर्ग 9 प्लस या ठिकाणी एक्स स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी व्यतिरिक्त 6x व्यतिरिक्त 6x राईट ना, आणि प्लसचा प्लस 1 चा 1 बरोबर या ठिकाणी काय झालं हे बरोबर काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 राईट. हा आता पहा काय करता हा एक्स स्क्वेअर कॅन्सल हा एक्स स्क्वेअर कॅन्सल राईट. मग आता काय करायचं 6x जशाला तशी घ्या, हे मायनस आहे 2x याला काय करा प्लस 2x करा आणि बरोबर या ठिकाणी हे एक जशाला तशी घ्या आणि हे प्लस 9 आहे त्याला काय करा इकडे टाका 9 बरोबर आहे, म्हणजे काय झाला 9 प्लस आहे तर पुढे जाऊन काय झाली मायनस सॉरी या ठिकाणी काय करता मायनस 9 करून घ्या. ओके मग आता इथला एक जो आहे तिथल्या एकची आपल्याला गरज नाही या ठिकाणी, कारण त्या कटल्या गेलेली आहे संख्या ती 16 एक 16 झाले आहे बरोबर. या ठिकाणी पहा 16 एक 16 इथं कटला गेला बरोबर. मग आता हा इथं तर बरोबर आहे ना राईट. तर पहा 6 आणि 2 ती झाली या ठिकाणी 8x झाली बरोबर. 9 ने गेला किती राहिली मायनस 8, तर x बरोबर या ठिकाणी मायनस 8 आणि छेद 8, तर x बरोबर काय भेटलं आपल्याला 8 एक 8 म्हणजे तुमचं किती भेटलं -1 भेटलं राईट. तर आपण काय गणित काय झाला आता टी बिंदूचा निर्देशक म्हणजे x, 0. तर थोडक्यात या ठिकाणी सांगता येतं याची किंमत काय आहे -1 आणि इथं y निर्देशक काय असतो 0 असतो. ज्यावेळेस x निर्देशक विचारात घेतला जातो त्यावेळेस y चा निर्देशक काय असतो 0 असतो. म्हणून या ठिकाणी x, 0 मिळतं, या ठिकाणी x ची किंमत -1 भेटते आणि ते 0 म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं कुणीकडे आलेली आहे किंमत या ठिकाणी p हा बिंदू या ठिकाणी आहे बरोबर. p हा बिंदू या ठिकाणी आहे तर या ठिकाणी -1 काय करता 0 बरोबर. हे -1 आला आणि y निर्देशक काय घेतला आपण 0 घेतला. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 हा मोठे या ठिकाणी सोडवता येत होतं. या पद्धतीने आपल्याला करता येतं. थोडं म्हणजे या ठिकाणी थोडं प्रिंट मिस्टेक व्हायची आवश्यकता नाही, कारण काही इथं a प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2b प्लस b स्क्वेअर आणि या ठिकाणी a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. या ठिकाणी आपण सूत्र कसं वापरत असतो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. इथं काय केलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab असं वापरलं बरोबर आहे. दोन्हीचे अर्थ एकच होतं. या पद्धतीनुसार आपला प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी झालेला आहे. आपला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 याचा विचार करायचा तर पहा प्रश्न काय म्हणतो की p चे निर्देशक -2,2 आहे, q चे निर्देशक 2,2 दिले आणि r चे निर्देशक आहे 2,7 आहे. तर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे पडताळून पहा. तर आता सर्वांना काटकोन त्रिकोण माहित आहे. काटकोन त्रिकोणाचा विषय कसा असतो की दोन बाजूच्या वर्गाची बेरीज ही काय कर्णाच्या वर्गाच्या बेरीज इतकी असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. आपण त्या ठिकाणी असं त्याचं पडताळा घेऊ शकतो बरोबर. किंवा एका बाजूचा वर्ग आहे तर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतका असेल, एका बाजूचा वर्ग आहे तर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतका असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. किंवा पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तो काटकोन त्रिकोण असतो बरोबर. असं आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपण हे बघितलेलं आता सर्वांना माहिती आहे. तर ते कशा पडताळा घ्यायचा हे आपण पाहूया. म्हणजे दोन बाजूची बेरीज करायची, त्या दोन बाजूची बेरीज ही एका बाजूच्या वर्गाच्या बेरीज इतकी असेल तर ते काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत असं आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत बरोबर. नसतील तर नाही म्हणून सांगणार बरोबर. तर पहा काय करता येईल. तर या ठिकाणी काय करायचं ते जे 3 निर्देशक दिले हा काय झाला x1 झाला, हा काय झाला y1 झाला, हा x2 आहे, हा y2 आहे आणि हा काय झाला x3 आणि हा y3 बरोबर. हा आता आपल्याला सर व्यवस्थित केलं करायचं आहे. आपल्याला PQ काढू, नंतर QR काढू आणि नंतर PR काढू बरोबर. आपण जसे की एकरेषी बिंदू आहेत किंवा नाही की ज्यावेळेस नेमकं बघितलेलं होतं त्याला अनुसरून याची आपल्याला या ठिकाणी क्रिया पूर्ण करायची आहे. तर पहा या ठिकाणी मी काय करणार डिस्टन्स बरोबर आहे काय करतो P to Q इज इक्वल टू या ठिकाणी काय हे स्क्वेअर रूट राईट आहे म्हणजे काय वर्गमूळाचं चिन्ह काढायचं या ठिकाणी करायचं x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय करता y2 मायनस y1 होल स्क्वेअर राईट. आता पहा इथं काय आहे तर हा x2 ची किंमत काय आहे या ठिकाणी पहा 2 आहे मायनस x1 ची किंमत काय आहे -2 आहे राईट. हा हे असं घ्यायचं इथं स्क्वेअर करून टाका ओके. हां प्लसचा प्लस आणि y2 ची किंमत काय आहे 2च आहे आणि ओके या ठिकाणी पहा x2 -2 आणि y2 ची किंमत 2 आणि या ठिकाणी +2 आहे -2 कंसाचा स्क्वेअर म्हणजे होल स्क्वेअर
इज इक्वल टू या ठिकाणी काय करता जसं तसं वर्गमूळ घ्या. या ठिकाणी हे 2 मायनस मायनस काय झाले प्लस 2 कंसाचा पुन्हा स्क्वायर प्लस या ठिकाणी 2 2 गेले 0 झाले बरोबर आहे 0 स्क्वायर म्हणजेच या ठिकाणी पहा 2 2 किती झाले 4 4चा वर्ग या ठिकाणी 4चा वर्ग काय होतो 16 होतो 16 चा वर्ग काय निघतो 4 निघतं बरोबर. म्हणजे इथं काय केलं आपण डिस्टन्स काय पी टू क्यू इज इक्वल टू 4 वाटलं तर समीकरणावर याला 1 द्या कारण आपला पुन्हा नंतर करायची आहे राईट. मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी काय करता येईल आपल्याला काय पुन्हा नेमकं आपल्याला काय करता येईल या ठिकाणी पी क्यू पी क्यू काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय क्यू आर काढायचे बरोबर. तसेच या ठिकाणी उल्लेख करा वाटत तसेच डिस्टन्स काय करता क्यू टू आर राईट ना क्यू टू काय आर इज इक्वल टू या ठिकाणी जशाला तसं हे सूत्र रचना लिहून घ्या. आता सूत्र रचना चेंज होईल या ठिकाणी क्यू आर पाहतो x3 मायनस x2 होईल बरोबर. या ठिकाणी काय करता x3 मायनस x2 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी y3 मायनस y2 आणि या ठिकाणी होल स्क्वायर ओके. तर पहा x3 ची किंमत काय आहे 2 आहे राईट ना 2 मायनस आणि x2 ची किंमत सुद्धा 2च आहे. तिथं सुद्धा मैरक कंस करा स्क्वायर करा प्लसचा प्लस y3 ची किंमत काय 7 राईट म्हणजे 7 मायनस आणि या ठिकाणी y2 ची किंमत काय आहे 2च आहे म्हणजे या ठिकाणी स्क्वायर करून टाका ओके. मग पुन्हा काय होईल या ठिकाणी हे वर्गमूळ चिन्ह जशाला तसं द्यायचं. या ठिकाणी 2 2 गेले काय राहिले 0 0 स्क्वायर प्लस या ठिकाणी 7 2 गेले राहिले किती 4 4 स्क्वायर बरोबर. तर या ठिकाणी पहा 4चा वर्ग काय होईल या ठिकाणी 16 होईल बरोबर. एक वाटलं असतं एक स्टेप घ्या म्हणजे या ठिकाणी 0चा स्क्वायर म्हणजे 0 सोडून द्या आणि या ठिकाणी 4 स्क्वायर म्हणजे तर शेवटी 4चा वर्ग काय झाला 16 आणि 16चा वर्ग काय भेटला आपल्याला 4. इथं सुद्धा डिस्टन्स काय करतात एक क्यू टू आर इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला 4. या समीकरणावर किती झाला 2 दे ओके. आता पुढची शेवटची क्रिया आहे आपली या ठिकाणी. तर पहा आता इथं लिहायचं डिस्टन्स कोणता पी टू आर इज इक्वल टू या ठिकाणी काय करतात सूत्र रचना चेंज होईल. पहा x3 मायनस x1 x3 मायनस x1 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी काय करतात y3 मायनस y1 होल स्क्वायर राईट. आता एक किमती लिहून टाकायची व्यवस्थित ओके. x3 ची किंमत पहा 2 आहे आणि x1 ची किंमत काय मायनस 2 आहे. या ठिकाणी लिहा 2 मायनस आणि सूत्रातलं -2 आणि या ठिकाणी काय कंसाचा स्क्वायर प्लस y3 ची किंमत काय 7 आणि या ठिकाणी y1 ची किंमत 2 या ठिकाणी लिहू शकता 7 मायनस 2 या ठिकाणी कंसाचा स्क्वायर ओके. तर पहा काय करता येईल की आता इथे काय 2 मायनस मायनस काय झाली प्लस आणि या ठिकाणी हे 2 कंसाचा पुन्हा स्क्वायर प्लस 7 2 गेले राहिले किती 4 7 मधून 7 2 गेले 5 राहील बरोबर 5चा वर्ग ओके ना. तर आता काय करता येतं 2 2 किती झाले 4 4चा वर्ग या ठिकाणी 5चा वर्ग 4चा वर्ग या ठिकाणी होतो काय 16 आणि प्लस 5चा वर्ग काय होतो 25 बरोबर. म्हणून या ठिकाणी 25 लिहिलं ओके. मग आता या दोन्हीची काय करायची पुन्हा बेरीज करायची. आता 5 आणि 6 किती झाली 5 आणि 6 11 11ला 1 ह्याच्याला 1 2 आणि 3 आणि आपला ह्याच्याचा 4 वर्गमुळात काय भेटलं 41 म्हणजे हे काय भेटला डिस्टन्स काय पी टू आर इज इक्वल टू म्हणजे समीकरण भेटला किती 3 द्या राईट आहे. आता पहा इथं 4 आहे इथं 4 आहे बरोबर ओके. एक मिनिट पहा 4 4 जर म्हणत आपले कुठं गडबड तर नाही तर 4 आणि 4चा वर्ग केला 16 तसं होणार नाही. तर इथे या ठिकाणी कुठं काय 2 मायनस मायनस प्लस झाले इथं 0 आहे 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 16चा वर्ग 4 भेटलं या ठिकाणी 0 7 मधून म्हणजे 5 या ठिकाणी गडबड झाली आपली म्हणजे आपल्याला थोडक्यात म्हणजे बेजार होण्याची आवश्यकता नाही. इथं काय करू आपण व्यवस्थित आहे पहिले 7 नंबर मिली राहिले की 5 5चा वर्ग काय झाला या ठिकाणी इथं काय करता 5 स्क्वायर आणि 5 स्क्वायर मला त्याच्यातून 5चा वर्ग काय होतं 25 होतं आणि 25 वर्ग काय त्या ठिकाणी 5 निघतं बरोबर. म्हणजे आपलं एवढं म्हणजे या ठिकाणी बराच आपण लक्ष दिलं याच्यामुळे आपल्याला थोडी मदत झाली बरोबर आहे. आता पायथागोरसचा प्रमेय किंवा नेमकं काटकोन त्रिकोण म्हणल्याच्या नंतर आता त्रिकोण वाटलंच तर या ठिकाणी एक मी काटकोन त्रिकोण काढेल थोडक्यात पहा. आता या ठिकाणी काय आहे ए आहे
ही बी आहे, ही सी आहे, राईट आहे. तर आता या ठिकाणी काय वाटतं तर ई कशाला पी क्यू दिले ना आपल्याला इथं. तर पी हे क्यू आणि हे आर, राईट. तर पी आर स्क्वेअर ते 41 मिळून जाईल आपल्याला, बरोबर. आता या ठिकाणी काय करायचं की हां पी क्यू स्क्वेअर वाटलंच तर ओके इथं उल्लेख करा वाटलं तर पायथागोरसच्या ठीक नाही पायथागोरसच्या कशानुसार प्रमेयानुसार ठीक नाही. हां तर काय असतो कर्ण कोणता पी आर घेतो आपण, बरोबर आहे. कारण काय हे 5 आहे, हे 4 आहे, तिकडला कर्ण राईट ना. हां पी आर स्क्वेअर इज इक्वल टू इथं काय करता पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. तर पी आरची किंमत आपण किती घेतली वर्गमुळा 41 राईट ना. त्या ठिकाणी कंसाचा स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूची किंमत किती आहे 4 आहे, 4चा वर्ग प्लस क्यू आरची किंमत किती आहे 5चा वर्ग. हे कॅन्सल हे कॅन्सल इथे काय भेटलं 41 बरोबर 4चा वर्ग 16 प्लस 5चा वर्ग 25 41 5 6 11 4 2 3 4. म्हणजे या ठिकाणी काय सर्व बाजू समान आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे 2 बाच्या वर्गाची बेरीजची एका बाच्या वर्गाची बेरीज असेल तर ते काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग आहे तर 2 बाच्या वर्गाच्या बेरीज का असतो, बरोबर. म्हणजे या ठिकाणी कर्ण वर्ग कोणता आहे पी आर स्क्वेअर म्हणजे 41 इथे सुद्धा दोन्ही वर्गाची बेरीज केल्यानुसार इथं काय भेटतं आपल्याला 41 भेटलेला आहे. तर या पद्धतीनुसार आपला प्रश्न क्रमांक जो काही दुसरा आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आणि तो प्रश्न काय म्हणत होता की या त्रिकोणाचे शिरोबिंदू हे पडताळून पहा की काटकोन त्रिकोण आहे का. तर यावरून आपला हे काटकोन त्रिकोण आहे असं त्या ठिकाणी सांगता येतं. यावरून लिहा या ठिकाणी यावरून राईट आहे यावरून त्रिकोण ठीक नाही त्रिकोण पी क्यू आर चे म्हणजे काय पी क्यू व आर हे बिंदू कशाचे काटकोन त्रिकोणाचे आहेत. ओके तर अशा पण आपण लिहिता येतं. जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. आकृती काढण्याची आवश्यकता नाही, फक्त समजण्यासाठी आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 5 याचा विचार करणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो की हे जे काही वरी आपण बिंदू दिलेले आहेत 2, 2, -2, 7, 3, 11, -1 आणि 6, -7 असे पी क्यू आर आणि एस असे 4 बिंदू दिले आहेत. हे 4 सर्व बिंदू जे आलेले आहेत हे चौकोन समांतरभुज आहे का याचा आपल्याला या ठिकाणी काय करायचं म्हणजे पडता घ्यायचा किंवा नेमकं हे समांतरभुज चौकोनाच्या बाजू आहेत तर नेमकं समांतर चौकोनाचे हे शिरोबिंदू आहेत का किंवा त्याचे निर्देशक आहेत का ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे, बरोबर. तर ते कसं दाखवायचं या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा एक आता आपण कसं दाखवायचं काय नाही आपण म्हणत आहोत, बरोबर आहे. पण आपल्याला एकदम हा पॉईंट कसा एकदम सोपा जात आहे. फक्त नेमकं आपल्याला अंतराच्या सूत्रानुसार दिलेल्या किमती टाकायच्या सूत्र टाकायचे सूत्रांनी किमती टाकायचे आणि त्या पद्धतीनुसार आपला काय गणितीय क्रिया पूर्ण करत राहायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे एक बेसिक पूर्ण असणं आवश्यक आहे ज्यामध्ये वजाबाकी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या सर्व क्रिया आपल्या सर्वांना येणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी पहा कशातून करूया. तर या ठिकाणी हा जो असतो तो काय असतो x1 हा y1 हा काय असतो x2 हा y2 बरोबर. हा x3 हा y3 आणि हा काय असतो x4 आणि हा y4 राईट. हां तर आता अगोदर काय करू पी क्यू काढून नंतर क्यू आर काढून नंतर आर एस काढून नंतर पी एस काढून राईट. तर 4 आपल्याला काय करायचं अंतर या ठिकाणी काढायची आहे. या ठिकाणी पहा डिस्टन्स काय करता या ठिकाणी पी टू क्यू काढा इज इक्वल टू या ठिकाणी महिरूप कंस या ठिकाणी काय करता x2 - x1 होल स्क्वेअर राईट आहे आणि प्लस या ठिकाणी काय करता y2 - y1 होल स्क्वेअर राईट. तर पहा x2 ची किंमत x2 ची किंमत या ठिकाणी काय आहे 7 आहे, बरोबर. हां मायनस x1 ची किंमत काय आहे 2 कंसाचा वर्ग प्लस y2 ची किंमत काय आहे 3 आहे मायनस y1 ची किंमत काय आहे -2 आणि या ठिकाणी पुन्हा कंसाचा स्क्वेअर बरोबर. तर पहा काय होईल 7 × 2 गेले राहिले किती 5 5चा वर्ग 3 आता या ठिकाणी 3 घ्या मायनस मायनस काय होतील प्लस होतील 2 कंसाचा पुन्हा वर्ग पुन्हा एक स्टेप पडेल या ठिकाणी. तर का पहा 5चा वर्ग प्लस 3 × 2 झाले 5 5चा वर्ग तर शेवटी 5चा वर्ग 25 प्लस 5चा वर्ग 25 राईट. तर या ठिकाणी काय आहे 25 म्हणत तर थोडक्यात हे वर्गमात किती झाले 50 झाली, बरोबर आहे. 50 झाले तर 50 ची फोड करूया आपण 25 × 2 करा. तर 25 × 2 मध्ये या ठिकाणी 5 वर्गमात काय भेटले 2 समीकरण याला काय करा 1 द्या म्हटलं त्याला काय करा डिस्टन्स कोणता आहे पी टू क्यू आहे राईट. तसेच या ठिकाणी पहिले करू तसेच राईट आहे. तसेच काय करायचं डिस्टन्स क्यू टू आर काढायचं. तर डिस्टन्स काय क्यू टू आर इज इक्वल टू आणि या ठिकाणी सूत्र रचना काय तयार होईल आता इथंच
Q2R x3 मायनस x2 मायनस x2 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी काय होतं y3 मायनस y3 मायनस y2 होल स्क्वायर राईट. हा तर पहा x3 ची किंमत काय आहे 11 राईट ना. 11 मायनस आणि x2 ची किंमत काय आहे 7. 11 मायनस 7 होल स्क्वायर प्लस y3 ची किंमत -1 मायनस 1 आणि मायनस या ठिकाणी y2 ची किंमत काय आहे 3 आहे. इथे कंस करण्याचा होल स्क्वायर इज इक्वल टू इथं काय होईल पहा 11 मध्ये 7 गेली राहिली किती 4 स्क्वायर प्लस हे -3 आणि -1 इथं सुद्धा -4 इथं सुद्धा स्क्वायर. शेवटी काय होतं 4चा वर्ग 16 प्लस या ठिकाणी सुद्धा 4चा वर्ग 16 राईट. मग आता आपण इथं करूया. हा तर पहा या ठिकाणी डिस्टन्स कोणता Q2R Q2 इथे काय R इज इक्वल टू इथे 16 ते झाली 32 झाली बरोबर ना. या ठिकाणी काय करू आपण 32 ची काय करू 4 करू. 16 गुणिले काय करा 2 करा. 16चा वर्ग काय निघाला 4 आणि मला त्या वस्तू 2 ह्याला समीकरणावरती देता 2 द्या आणि हे डिस्टन्स काय निघालेला आहे Q2R निघालेला आहे बरोबर. मग तसेच या ठिकाणी करायचं आता तसेच काय आता PQ काढला QR काढला आता RS काढायचा राईट आहे. हां इथे लिहायचं डिस्टन्स काय RS R2 S इज इक्वल टू राईट ना. हा प्रश्नार्थ घ्यावा तर या ठिकाणी डिस्टन्स R2 S इज इक्वल टू हा कंस घ्या आणि सूत्ररचना चेंज होईल RS तर x4 मायनस x3 काय लिहिता x4 मायनस x3 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी y4 मायनस y3 होल स्क्वायर राईट. हां तर पहा x4 ची किंमत काय आहे 6 मायनस आणि x3 ची किंमत काय आहे 11 या ठिकाणी होल स्क्वायर प्लस y4 ची किंमत काय आहे या ठिकाणी -6 सूत्रातलं मायनस आणि y3 ची किंमत काय आहे पुन्हा -1 आणि पुन्हा नेमका हा होल स्क्वायर होल्स राईट ना. हां तर या ठिकाणी काय करता येईल ते 11 मध्ये 6 गेली राहिली किती 5 राहिली -5 स्क्वायर प्लस आणि या ठिकाणी पहा हे आता या ठिकाणी काय करता येईल -6 चे 6 घ्या मायनस काय झालं प्लस झाला आणि या ठिकाणी 1 कंसाचा पुन्हा स्क्वायर पुन्हा या ठिकाणी क्रिया करावी लागेल. काय करता -5चा वर्ग प्लस या ठिकाणी 6 मधून 1 गेला राहिली किती -5च राईट. या दोन्हीचा काय करणार वर्ग 5चा वर्ग 25 प्लस 5चा वर्ग 25. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की या ठिकाणी मायनस आणि प्लस कसं होतं बरोबर. तर या ठिकाणी मला मी सांगू इच्छितो की वर्गसंख्या ही 2 बाऱ्या गुणली जाते किंवा त्या संख्येला गुणाकार त्या संख्येचा काय असतो वर्ग असतो आणि ज्यावेळेस आपण दोन बाऱ्या गुणत जातो त्यावेळेस मायनस इंटू मायनस इक्वल काय होतं प्लस होतं. म्हणून या ठिकाणी काय प्लस 25 आलेला आहे. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी काय करता येतं 25 आणि 25 50 ओके. या ठिकाणी फोड करायची 25 गुणिले काय करता हे 2 राईट ना. हां तर या ठिकाणी काय भेटलं आपल्याला 5 वर्गमाग 2 त्याला समीकरणावर किती देतात हे 2 झालेला आहे. ह्याला समीकरणावर किती भेटले की 3 भेटले राईट. तर या ठिकाणी काय निघाला हा डिस्टन्स कोणता R2 S राईट ना. हां वाटलं तर थोडक्यात इथं पण असं वळून ओके. हां ओके झालं. आता आपल्याला काय करायचं आहे शेवटचा एक पॉईंट आहे या ठिकाणी एक काढायचा ना आपला डिस्टन्स PQ काढला PQ पण या ठिकाणी हा PQ निघाला पुन्हा नेमकं डिस्टन्स QR इथून आपण सुरुवात केली या ठिकाणी QR फायनल झालेला आहे समीकरण नंबर 2 आणि डिस्टन्स RS या ठिकाणी काढला 5 वर्ग 2 भेटलं आणि डिस्टन्स आता काय काढायचं आपल्याला PQ QR RS आता PS काढायचं राईट. या ठिकाणी घ्या डिस्टन्स वाटलं सवयी करायचा थोडा आता ठीक नाही. आता काय करू डिस्टन्स काय P2S काढू राईट ना इथं काढू ओके. असं घ्या हां इथे लिहा डिस्टन्स काय P2S इज इक्वल टू हे वर्गमूळ या ठिकाणी सूत्ररचना पहा x4 मायनस x1 काय x4 मायनस x1 होल स्क्वायर प्लस या ठिकाणी काय होतं y4 मायनस y1 होल स्क्वायर राईट. हां आता पहा x4 ची किंमत काय आहे 6 आणि मायनस x1 ची किंमत काय आहे 2 होल स्क्वायर प्लस y4 ची किंमत काय आहे
-6 राईट. या ठिकाणी वैध कंस करा -6 सूत्रातले मायनस आणि y1 ची किंमत काय आहे -x -2 पुन्हा होल स्क्वेअर राईट. हा तर पहा या ठिकाणी पहा 6 म्हणून 2 गेली राहिली किती 4चा वर्ग प्लस या ठिकाणी जशाला तसे हे काय करता -6 घ्या मायनस काय प्लस होते पुन्हा होल स्क्वेअर इजिकल टू या ठिकाणी हे 4 जशाला तसे ॲडिटिव्ह घ्यायचे 6 म्हणून गेली राहिली किती 4 मोठ्या संख्येनं -4चा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय करता 4चा वर्ग 16 इथं सुद्धा 4चा वर्ग 16 थोडक्यात 16 जाईल 32 राईट ना. मग 32 ते याची फोड तुम्ही इथंच घेऊ शकता 16 गुणिले 2 14 इथे झाली 32 16 वर्गमूळ 4 आणि वर्गमूळ काय भेटले 2 त्याला समीकरणावरती देता 4 म्हणजे थोडक्यात हे काय निघाला डिस्टन्स कोणता P2 S इजिकल टू 4 वर्गमुळात किती 2 बरोबर आहे. या पद्धतीनं तर पहा आता आपल्याला काय करायचे समांतर भूत चौकोन आहे का समांतर एकमेकाला समांतर बरोबर आहे. जसं आडवी रेषेला समांतर असते उभ्या रेषा उभ्या रेषेला समांतर असते समांतर सर्वांना समजत आहे. तसं आता या ठिकाणी आपण पाहू 5 वर्गमुळात 2 बरोबर आहे. इथे आहे इथं 5 वर्गमुळात 2 पुन्हा नेमक्या या ठिकाणी 4 वर्गमुळात 2 4 वर्गमुळात 2 फक्त नेमकं आपल्याला बाजू समांतर दाखवतात ते या ठिकाणी लिहायचं विधान किती वरून हे 1 राईट आहे 1 व दुसरा 5 वर्गमुळात 2चा 1 व 3 वरून ठीक नाही काय घ्यायचं डिस्टन्स डिस्टन्स काय P2Q इजिकल टू डिस्टन्स काय या ठिकाणी R2S राईट ना. कारण काय प्रमाण कसं आहे 5 वर्गमुळात 2 या ठिकाणी सुद्धा 5 वर्गमुळात 2 आहे. तसेच विधान काय करता 2 ठीक नाही 2 व काय या ठिकाणी विधान आपण किती क्रमांक केला 4 वरून ओके. हां या ठिकाणी काय करता डिस्टन्स कोणता आहे हा RS आहे डिस्टन्स RS इजिकल टू डिस्टन्स कोणता इथं P2S राईट. यावरून हे काय सर्व बिंदू काय समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असं या ठिकाणी आपण दाखवता येतं म्हणजे एकमेकाला समांतर आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर अशातला आपला प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.